धुळे तालुक्यातील बुरजड शिवारात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सावळे जंगल परिसरात वीज तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या पडून चारा आणि मक्याच्या पिकाला आग लागली। काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण गोठाच भस्मसात केला। या भीषण आगीत 2 दुग्धजन्य गायी अडकल्या। त्यापैकी एका गायीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गाय सुमारे 80% भाजल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत। शेतकरी सचिन वसंत पाटील यांच्या शेतातील हा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून 6 ट्रॅक्टर ट्रॉली चारा देखील आगीत नष्ट झाला आहे। घटनेनंतर ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आगीने मोठे नुकसान केले होते। प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वडणे, निकुंबे आणि बुरजड परिसरात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। शेतातील लोंबकळणाऱ्या वीज तारा, जीर्ण खांब आणि धोकादायक विद्युत यंत्रणा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे। घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि योग्य भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। मुकी जनावरे आगीत होरपळल्याने परिसरात दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे।